नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर ब्लॉग होण्याचं असं कारण की आपण चाललो आहे खाली फणस आणायला. सर्व पोरं आहेत आपली, ओमकारच्या इथे सर्व पोरं बसले. तर जाता जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या असतील किंवा कमवल्या असतील. मी काय कमवलं आहे ना ते दाखवतो तुम्हाला. चला, हे बघा मित्रांनो, हे आपण कमवलं आहे क्रिकेटमधून. या गोष्टीसाठी मित्रांनो दिवसाची रात्र करावी लागते, भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर कुठे ह्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचतो. हे बघा सर्व गँग आपली इकडे बसलेली आहे. हॅलो गाईज, कोकणी वे जांबा सिटीवाला आहे, काय बोलू शकत नाही जांबा सिटीवाल्याला. सर्व बसलेत, आपल्याला जायचं आहे खाली. तर आपण आता जातोय फणसावर. बाकीचं कुठे गेलं रे लगेच. आमचा लिट्टी आंबा ते आता नाही येणार, पूर्ण पावसात आंबा येतो हा. जेव्हा पाऊस पडत असेल इथं, जेव्हा भात लावत असतील तर यावरून आंब्यावरून आंबे पडतात. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட எத்தனையோ காலம் வாராத வானவில். भरपूर ऊन लागतोय, उन्हात जातोय. पब्लिक कमी. हे बघा मित्रांनो, हे पेरे केलेले आहेत. आपण पण करणार आहोत पेरे, ते आपण दाखवू ब्लॉगमध्ये. तेव्हाच पेरा कसा करतात तो. ग्राउंड होता, त्या ग्राउंडमध्ये आता सर्व काजू लागवड झाले. मलकंडी ग्राउंड. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாச மீனென துள்ளிடுதே ஓ ஆசை. மழை அடிக்கும் ஓஞ்சிரிப்பில் செடி முளைக்கும். वरून फणस देतोय म्हण्याजवळ. फोड पिकले काय? याला पडतच नाही ना. हे बघा, यांनी आता फणस खायला सुरुवात पण केलं नाही. चांगलं बारकावरचं घर आहे, तर खायला म्हणजे. हे 2-3 इकडं आहेत आणि आपण हा एक इथे फोडलेला आहे. चॉकलेट सारखं पत्ती. इकडे बघा राजस्थानचे पाहुणे आलेले आहेत. रोनाल्डो, काय कॅमरन ग्रीन, पॅट कमिन्स. हे नाव सांग तुझा. राहुल पुढं काय? गायरी. आणि मग सरनेम काय? राहुल गायरी. सरनेम गायरी आहे. गायरी. गायरी आपण कशाला बोलतो रे? गायरी हा त्याला ती पडतात ते बघा. तर बघा, बैलांना पाणी प्यायला आणलेलं, तर हेच इथं हात धुत आहेत. हे बघा बादल वजीर, हे दुसरे बादल वजीर वाडीतले शर्यतीचे किंग आहेत.
आपण शर्यतीला जातच नाही. नेऊ आपण आता ना. मित्रांनो फणस खाऊन आपण आलोय आता घडमाड. हा बघा आपण आमचा ग्राउंडच आहे इथे आम्ही पण खेळायचो पहिले. हा बघा मस्त व्ह्यू एकदम. इथे आता शेत करायला गेलं तर ना आम्हाला खेळायला चान्सच नाही भेटत आहे इथं. पहिले आम्ही भरपूर खेळायचो इथे. आता जाऊया आपण महारांब्यावरती, दाखवतो पुढे. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட. तर मित्रांनो आपण चाललोय आता महारांब्यावरती. ज्याचा नशीब असेल ना त्यालाच आंबा भेटणार इथे, नाहीतर आंबा नाहीच भेटत. आणि काय माहिती पहिल्यापासून खासियत आहे त्या आंब्याची, दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो हा काय प्रकार आहे तो. केलं नाही. हा बघा मित्रांनो तर ह्याला आमच्याकडे केसवा बोलतात. हे जे दिसत आहेत ना ह्याला लागले ती फळं ते सोलून खातात आमच्याकडे. चांगले असतात एकदम चवदार एकदम. आणि इकडे कुठे सगळीकडे पडलेली भेटतील आपल्याला. तो बघा मित्रांनो तर फायनली एक आंबा आपल्याला भेटलेला आहे. 2 भेटलेत. भेटतील त्याला भेटणार नाही तर कायच नाही. हे बघा हे पण असंच उभे आहेत. ह्यांना पण भेटला नाही एवढा येऊन सुद्धा. आंबा बघा कसा आहे. वाटा बघा करून ठेवलेले आहेत. हा बघा हा पण आला धावत तरी ह्याला काय भेटला नाही. बोल तिघांपैकी कुणालाच आंबा भेटलेला नाही. फक्त हा एक ह्याला भेटला म्हणजे तोच मला भेटलेला. मी युगूला सांगितलं म्हणून. तो तिकडे तो बघा कुठे शिरलाय आंबा काढायला. ज्याचं नशीब आहे त्यालाच आंबा भेटणार. इकडून बाहेर पडायचा रस्ता आहे हा बघा. तुला तजू काय भेटला काय? तज्जू तुला भेटला काय? कुठं चांगला रस्सीला झालाय. रशीला कुठं आहे? हा तो बघा हा रस्सीला आंबा आता तज्जू पाडतोय. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तेव्हा की जो आपण पावसाळ्यात मंदिराजवळ खेळायचो तो मैदान आता आमचा खराब झाला कारण तिथं पूर्ण झाडी पडलेत. बोललो तुम्हाला बोलेल ना की होम ग्राउंड आपला आहे दुसरा पाटलवाडीमध्ये. तर हा बघा आपला दुसरा ग्राउंड हा यावर्षीच आम्ही बनवला आहे नवीन. कसं एकदम क्लीन आणि स्वच्छ मैदान. हा बघा इथे कसा पाण्याचा भूकंप झालाय. काय थांब बोल 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 बोल. डिप्रेशन செடி முளைக்கும் நான் பூவாக வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் உன் தாயாக. परत नीट आलो परत काढून परत टाक. ते काय तिकडं करतात अजून. आपला राजस्थानी बंदा का शांत बसलाय.
जरा दुखणं आलंय. दुखणं आले எத்தனை बायाला ॲडव्हान्स बघा कसा दाखवते ना ते ना दाखव हा दाखव हे चप्पल बघा 1 महिन्यात चढवलं नाही चपलीला मी 4 महिने वापरायचो इकडे पण इकडे एवढी नाही. अरे, मी 4 महिने चप्पल वापरलेली अशी आणि त्या माझ्या चपलीवर पोरी फिदा व्हायच्या या प्यारे कोणची खरोखर पोरी फिदा झाले आहेत चपली ह्या माझ्या खोटं वाटतं तुला थोड्या वेळात आपण आता खेळायला सुरुवात करू आपण टीम पाडून चालू प्रो प्लेयर पाणी घेऊन आलेत आपल्याला पाण्याची टंचाई लय भासते इकडं मैदानात टीम होते का नाही अजून कुणाची बॅटिंग आहे कुणाची आहे तर इकडे या कसं वाटतंय टॉस जिंकून टॉस जिंकून कसं वाटतंय इकडे बोल तू पण थांब पहिला तू पण थांब कसं वाटतं बरं वाटलं. मग काय घेणार का बॅटिंग का हे इथं मैदानात एवढी हवा चालू आहे बॉल तर पुढे जात पण नाही मग स्कोर कसा बनवाल खालून खाऊन घालून ठीक आहे तुम्ही काय करणार आता चेस. चीज कसं चीज कराल ते मी त्याप्रमाणे आम्ही करू. वा தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூ முட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாசமீனென துள்ளிடுதே ஓ ஆசை மழை அடிக்கும் ஓஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக வெயில் அடிக்கும் ना आता आपण चाललोय घरी खेळ आपला संपलेला आहे मी म्हण्या आणि पाठवून होतोय बघा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் உன் தாயாக நீ நீ சொல்லும் கதை நான் கேட்கும் வர நாமாவும் மாய பறவைகளே தென்கிழக்கு